अवृता या वीणावरदण्डमण्डित करा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति देवेशरा वन्दिता सरस्वती भगवती निशेषजाड्यापा 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविलीनाय ऋषीणां प्रवराय च। जय जय राम कृष्ण
वंदू तुला प्रणवामी ओंकारा वंदू तुला प्रणवामी ओंकारा वंदू ओंकारा वंदू
महाराज की जय 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 रघुवीर. सगळ्यांनी हात जोडूया. हे 2 श्लोक म्हणायचे आणि मग पूर्वरंगाला सुरुवात. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमो कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. गोविन्दाय नमो नमः. गोविन्दाय नमो नमः. गोपाल कृष्ण भगवान जगदम्बा नवदुर्गा माता की जय. जय रघुवीर समर्थ जाने भक्ति तागे
तुका म्हणे तोची सिद्ध, तुका म्हणे तोची सिद्ध. सूत्र श्लोककार म्हणाले मोक्षाची जी अनेक साधन आहे त्या साधनामध्ये भक्ती ही एव गरीयस, संधी करून भक्ती रेव गरीयस, भक्ती ही एव गरीयस म्हणजे भक्तीच श्रेष्ठ आहे. कशा? मोक्षाच्या साधना. आता मोक्ष म्हणजे तो मेल्यानंतर मिळतो तो नव्हे, तो तर आहेच, परंतु आपल्याला अभिप्रेत असणारा मोक्ष कुठचा आहे? प्रत्येक क्षणाला समस्या असतात, त्या त्या समस्येची उकल होणं म्हणजे तेवढ्या पुरता तो मोक्षच आहे. एकदा काय झालं, जुन्या काळातली म्हणजे अमिताभ वगैरे फॉर्मात असतानाची गोष्ट कळत नाही. अमजद खान विलन त्यावेळी रानातून अमजद खानची गाडी चालली होती, त्यावेळीची नवी गाडी, आताच्या गाड्या वेगळ्या आहेत, त्यावेळीची नवी. आणि अमजद खानच्या शेजारी म्हणजे साधारण विलन असतो की नाही, त्याची मुलगी असते ना ती त्या नायकाच्या प्रेमात असते, असं जुन्या सिनेमाचा फॉर्मॅट तसंच होत. आणि नवी कोरी गाडी कालच रजिस्ट्रेशन करून रस्त्यावर आणलेली आणि ती तर रानामध्ये बंद पडली. रानात आता बंद पडल्यानंतर सर्वसाधारण माणसांचं काय होतं, आम्ही त्यातले जा गाडी चालवायला तेवढी आम्हाला येते, त्या गाडीतलं काही मेकॅनिझम आम्हाला आणि थांबून विचारतात त्या लोकांना पण तितपतच माहिती असते किती झाला. आता हिंदीत विचार, कोणी विचारलं, कोणीतरी वाद सुरू होतं, त्यानं विचारलं क्या हुआ साहब. आता तो काही यांच्याकडे लक्ष देणार आहे, तो केवढा मोठा माणूस, तो खाली उतरणार, त्यानं बॉनेट वगैरे बोललं, त्याला काही कळत नाही. पुढून आणि मागून एक लाच घातली आणि परत गाडी सुरू करून घेतली, होत नाही हो सुरू, लाच मारली गाडी सुरू आहे. तितक्यात काय झालं कोण नाही, कुठून तरी त्या झाडीच्या आडून अमिताभ बच्चन टी-शर्ट घालून. आता तुम्ही विचारायचं नाही का म्हणून ना, त्याला कारण नसतं, तो हिरो कुठेही येऊ शकतो. अशा प्रकारे तो तिथं आला आणि म्हणाले काय झालं, क्या मैं देख सकता हूँ, क्या मैं आपकी कुछ मदद कर सकता हूँ इंसानियत के नाते. तो असं तो जरा दृश्यात ना दोन प्रकारचा मत असतो माणसाला, एक पैशाचा आणि दुसरा सत्तेचा. अशा प्रकारे तो बघतो याच्याकडे. मग ती युवती होती ती खाली उतरली आणि ती म्हणाली बघा आपण, मी हिंदीत ना, त्यानं ते बॉनेट उघडलेलंच होतं ना, ते बघितलं आणि ते बघितल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं, कारण त्याला त्यातलं नॉलेज आहे. म्हणून ज्ञानादेव तू कैवल्य, ज्ञानेश्वर माऊलीने म्हटलं ज्ञानादेव तू कैवल्य, ज्ञान तुम्हाला मोक्ष देईल. आता तिकडे गेला झाडीत पडत आणि एक वायर घेऊन आला, एवढी वायर आहे आणि ती वायर त्यानं काहीतरी फिक्स केली होती आणि म्हणाला साहेब करा गाडीचा. आणि काय तुम्हाला सांगतो, झाली गाडीचा. आता त्यानं काय केलं, तुझ्या म्हणाले या कामाचे काय पैसे घ्यायचे, ते म्हणाले काही पैसे नाही, इन्सानियत ना माणूस म्हणून काय केलं, त्याचे कसले पैसे घ्यायचे. नाही म्हणाले आम्ही कुठली गोष्ट कोणाकडून मोफत घेत नाही, की आमची सवय नाही. मग म्हणाले तुम्ही देणारच असाल तर 10,000 रुपये द्या. आता त्यावेळेला वेळ ते म्हणजे आता आम्ही 75 वगैरे होऊन गेले, म्हणजे साधारण 40 वर्ष पूर्वीची गोष्ट सांगतो. म्हणजे त्यावेळेला 10,000 म्हणजे बघा सर्वसामान्यांसाठी किती. तर त्यालाही जरा आश्चर्य वाटलं, 10,000 म्हणाले तुझ्या एवढं तर म्हणाले वायर टाकली आहे. ते म्हणाले त्या वायरचे 5 पैसे आणि उरलेले जे आहेत ना ते माझ्या ज्ञानाची किंमत. ते म्हणाले ज्ञानाची किंमत होऊच शकत नाहीये, परंतु एक मानधन. आता इथे कलाकार आहेत, या कलाकारांच्या कलेचं आपण मूल्य करू शकत नाही. व्यवहार आहे म्हणून आपण त्याला एक मानधन म्हणून देतो, म्हणून त्याला मानधन म्हणतात. हे त्याचं शुल्क नसतं. हे कशासाठी सांगायचं, समस्या काय निर्माण झाली होती,
गाडी बंद पडली होती, त्यातून मुक्ती झाली की नाही? मोक्ष कारण सामग्र्या, मुक्ती, कुठच्याही समस्येतून मुक्ती जर होणार तर त्याच्यासाठी काय आवश्यक असते? जी अनेक साधनं आहेत, त्या साधनापैकी एक ज्ञान हे साधन, त्या ज्ञानातून मुक्ती होणार. मग तुम्ही म्हणणार भक्तीतून कशी मुक्ती होणार? भक्तीतूनही मुक्ती होते, कारण भक्तीनं आपल्याला ज्ञानी असा असणारा जो भगवंत आहे ना, तो तुम्हाला वश होतो. ज्ञानी असणारा भगवंत तुम्हाला वश झाल्यानंतर मग तुमचं कसलंही काम होऊ शकते. ही भक्तीची ताकद. म्हणून मोक्ष कारण सामग्र्याम भक्ती एव गरीयते. तुकाराम महाराजांनी सांगितलं. आणि एरवी सुद्धा भक्ती जीवनामध्ये जर नसेल ना, तिथं कोणाचं नाव नाही ना, ते पण नाव ठेवतात, पण ते आपण मुळात त्या भक्तीचंच नाव असतं. भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे प्रेम. आणि ज्या माणसाला घरामध्ये प्रेम नाही ना, तो माणूस सगळ्यात मोठा भिकारी आहे. भले त्याच्याकडे किती मालमत्ता असते, भौतिक संपदा त्याच्याकडे किती असेल, परंतु ज्या माणसाला घरामध्ये कोणीही विचारणार नाही, दमून भागून आल्यानंतर दमला जातो, चहा नका, त्या चहाची किंमत तुम्ही पैशात करू शकत. त्यावेळेला आपल्या माणसानं आपली चौकशी करणं, प्रेमानं विचारणं, हे जे आहे ना, ही आत्मीयता जी आहे ना, त्याच्यासाठी माणूस भुकेलेला असतो. पण ज्या माणसाला घरात कसलीच किंमत नाही, म्हणजे प्रेम नाही ना, तो माणूस सगळ्यात मोठा भिकारी. म्हणून शास्त्रकार म्हणाले, श्रीमान कोण म्हणावा, श्रीमान कोण म्हणावा, जो नर संतुष्ट चित्त नित्यासे, कोण दरिद्री ज्याच्या हृदय तृष्णा सदा विचारवते. एखाद्या माणसाकडे खूप पैसा असतो, परंतु आणखी त्याला हाव असतो, देव देव म्हणतो तो तुम्हाला, आणि हा फक्त देव आहे. त्याच्यातच तृप्त असणारी माणसं असतात, ती खरी श्रीमंत. म्हणून श्रीमंत कोण? ज्यानं खूप माणसं जोडलेली आहेत, लोकसंग्रह ज्याचा खूप. काही माणसं अशी असतात बघा, कुठेही चला त्यांच्या ओळखीचीच माणसं सापडतात, कुठेही चला. आपण म्हणतो या माणसाला इतका लोकसंग्रह कसा जमतो? हे स्किल आहे. अर्थात त्याच्यासाठी माणसाचं अंतर पण चांगलं असावं लागतं. अंतर म्हणजे अंदर बघितलं पाहिजे, म्हणजे रूप नाही, स्वरूप ते चांगलं असतं. म्हणून ते प्रेम जे आहे, ते प्रेमासाठी माणूस भुकेलेला असतो. आता त्या प्रेमाचा विषय बदलायचा. विषय तो त्यांचा झाला नारायण. कुणावर प्रेम करतो आपण? माणसावर. ते माणसावर करू नये असं नाही, तेही केलंच पाहिजे. संसारामध्ये ते आपण आवश्यक आहे प्रपंचामध्ये. परंतु ही माणसं जी आहेत ना, ही नाती जी आहेत ना, ती नाती या जन्मापुरती आहे. परंतु ती जी जगदंबा आहे ती शाश्वत सनातन आहे. म्हणजे का? ती सत्य आहे. सत्य कशाला म्हणतात? भूतकाळातही जी गोष्ट होती, वर्तमानातही जी आहे आणि भविष्यातही जी असणार आहे, नव्हे हे जग निर्माण व्हायच्या पूर्वीही जी गोष्ट होती आणि हे जग लयाला गेल्यानंतरही जी गोष्ट उरणार आहे, अशी जी शाश्वत सनातन सत्य अशी जी गोष्ट आहे, अशा गोष्टीवर आपण प्रेम केलं पाहिजे. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. अनेक साधन मोक्ष मिळण्याचे आहे, त्याच्यात सगळ्यात श्रेष्ठ भक्ती सांगितली आहे. भक्ती म्हणजे काय? भगवंताच्या बद्दलची आत्यंतिक प्रीती. त्या प्रीतीमधला दोन्ही जे प्रिय आणि ती दोन्ही दीर्घ लिहायचे. बऱ्याच वेळा कीर्तनाचे कार्यक्रम असतात, पण ते कीर्तन ऱ्हस्व लिहितात. कीर्तन ते कीर्तन हे दीर्घ लिहिलं. परंतु काय झालेलं माहिती, याच्यात तुमचा आमचा काही दोष नाही. हे काय झालं सांगा? कारण आमच्या भाषा आहेत ना, द लँग्वेजेस, इंडियन लँग्वेजेस आर बीइंग टॉट एज सेकंड और थर्ड लँग्वेज. आपली इथली भाषा थर्ड लँग्वेज. भांडूया कशाला आपण, कोकणी असो किंवा मराठी, ती थर्ड लँग्वेज. मग ते थर्ड लँग्वेज म्हणजे ती कुठच्या शिक्षकाला देतात? कोणाला ती कुणालाही द्यायची. आता त्याला त्यातलं काही वाचता येत नाही, कशाला देतात? तो काय शिकवणार, दिवे लावणार?
तर त्याचाही काही दोष नाही, कारण त्याचा काही अभ्यासच नाही. हेडमास्टरने दिली म्हणून त्याला घ्यावी लागली. आणि माणसाच्या अनेक व्याख्या आहेत. माणूस कोणाला म्हणा, त्यातला जो प्रगल्भतेनं भाषा शिकू शकतो त्याला माणूस म्हणतात, अशी एक छान व्याख्या. म्हणजे भावभावनांचे अगदी कंगोरे आपल्याला कळतात. पूर्वज म्हटलं तरी त्याच्या किती छटा आहेत, किती डायमेन्शन्स आहेत हे आपल्याला बघायला. त्याच्यामुळे भाषा फार महत्वाची. प्रीती, कोणावर प्रीती? भगवंतावर प्रीती. भक्ती कोणासारखी करावी? यथा व्रजगोपिका नाम, नारद म्हणा, गोपींच्या सारखी भक्ती अशी करता आली पाहिजे. म्हणजे ज्याच्यात केवळ समर्पण आहे, कसली अपेक्षा नाही, निरपेक्ष भक्ती. आपली भक्ती सुद्धा असते ना, म्हणजे आपण देवीच्या चरणाकडे आलो ना तरी आपण ठरवूनच येतो काय काय मागायचं. म्हणजे अगदी गुरुजी सुद्धा पूजा करताना अस्माकं सर्वेषां सहकुटुंबानां सहपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितांक शांत्यर्थम पुष्ट्यर्थम तुष्ट्यर्थम अरे समस्त मंगलावाप्त्यर्थम. आणि एरवी सुद्धा तुम्ही गंमत बघा, आपण एवढं सुद्धा जरी अनुष्ठान केलं ना तरी सांगणे आदिदैविक आणि भौतिक आध्यात्मिक त्रिविध तापांची बोळवण झाली पाहिजे. काय दिलं देवाला? एक नारळ. आणि तो सुद्धा आपण सिलेक्ट करून आणतो हा देवाला, म्हणजे भटाकण्याला देवा असं म्हणतो आपण सिलेक्ट करतो. आपला जो भाग असतो ना त्याच पद्धतीने भगवंत मग आपल्याला देतो. मग तक्रार करू नका. आपल्याकडे जे बेस्ट आहे ना, बेस्ट मुद्दाम म्हटलं, कारण उत्तम तरतम भाव आपल्याकडे कळत नाही. कारण इंग्रजीमध्ये गुड, बेटर, बेस्ट लोकांना कळतं. सुपरलेटिव्ह डिग्री, पॉझिटिव्ह, कम्पॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह डिग्री करतात. आपल्या भाषेच्या ह्या डिग्री कळत नाही लोकांना. म्हणून जे अत्युत्तम आहे आपल्याकडे ना ते भगवंताला द्यायचं. आणि ते आपण दिल्यानंतर आपल्याला काय मिळतं ना ते सांगता येत नाही, तो अनुभवायचा. अशी आपल्याला निरपेक्ष भक्ती करता आली पाहिजे. आणि त्या भक्तिप्रेमानं माणूस एकदा वेडा झाला, ते वेळ चांगला तसं वेळ लागला म्हणून कुठे मेंटल हॉस्पिटलमध्ये जावं लागत नाही. कुठे मानसोबत त्या तज्ञांची आपल्याला काही सेवा घ्यावी लागते. ते वेळ म्हणजे एकदा काय झालं, अत्रे एका कॉलेजमध्ये संमेलनासाठी चीफ गेस्ट म्हणून गेले. आणि ते चीफ गेस्ट होते आणि चीफ ऑरेटर पण होते, हे प्रमुख वक्ता म्हणून गेले. परंतु काय झालं, आयत्या वेळेला मंत्री महोदय त्या कार्यक्रमात येत आहेत असं कळलं. आणि मंत्री महोदय आल्याबरोबर ताबडतोब बदललं गेलं, चीफ गेस्ट मंत्री आणि प्रमुख वक्ता म्हणून पत्रे. आता सभा सुरू झाली, भाषण सुरू झाली आणि मंत्र्यांना पहिलं, मंत्र्यांनंतर तुम्ही आधी बोलतो हो म्हणाला आपण. ते बोलायला लागले. आता स्नेहसंमेलन आहे म्हणजे आपण भान हवं ना किती बोलावं. हे बोलायला लागले, लोकांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली, म्हणजे थांबवून. त्याच्यासाठी या टाळ्या होत्या. यांना वाटलं आपलं भाषण यांना आवडत आहे म्हणून याने आम्ही लावूनच घेऊ. साधारण पाऊण तास हे थांबायलाच तयार नाही. आणखी लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला थांबवा म्हणून. ह्याने आणखी जो म्हणजे यांच्या पीएनं त्यांना ते भाषण लिहून दिलं होतं. पीएला यांनी सांगितलं होतं 5 मिनिटातच भाषण लिहिणं. ह्याने ते वाचता वाचता 45 मिनिटं झाली म्हणजे त्यानं 10 कॉपी काढल्या होत्या त्या भाषणाच्या. ते पुन्हा पुन्हा वाचत. परंतु कुणीही हसायचं नाही कारण साहेब आहे. ते झाल्यानंतर मग आता प्रमुख वक्त्याने बोलायचं म्हणून निवेदक मोठा हुशार होता. त्यांनी सांगितलं आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आता आपल्याला संबोधन करतील आणि ते फक्त 2 शब्दात संबोधन करतील. प्रमुख वक्त्याला 2 मिनिट 2 शब्द. प्रमुख वक्ता ताबडतोब प्रत्येक उभे राहिले. आता कसं असतं, स्टेजवर बसलेली माणसं असतात ना, त्यानंतर सगळ्यांची नावं वगैरे घेतली तर त्याच्यातच 5-10 मिनिटं लागतात. प्रत्येक उभे राहिले आणि ते म्हणाले वेडे व्हा आणि बसले. किती शब्द बोलले? 2. वेडे व्हा. अक्षर सुद्धा 3च बघा. परंतु खरं आहे हेच झालं पाहिजे. विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये जर यश संपादन करणार तर त्यांना कसलं तरी वेळ लागला पाहिजे, ध्यास लागला. तो ध्यास लागल्याशिवाय माणूस कधी मोठा होत नाही. आता हे इथं ते बसले दोन्ही कलाकार खूप तरुण आहेत. ते कशाच्या जोरावर बसलेले आहेत? त्यांनी त्याच्यासाठी जी साधना केलेली आहे. साधना म्हणजे साधना. खूप मेहनत करावी, शॉर्टकट नाहीत त्याला.
देर आर नो शॉर्टकट, यू कॅनॉट कट शॉर्ट. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. खूप मेहनत करावी लागते, अथक मेहनत करावी लागते. त्यावेळेला कुठे वा या आणि त्याच्यासाठी खूप म्हणून वेळ लागला पाहिजे. आता कुणाचा वेळ? भगवंत. कुणासारखं गोपींच्यासारखं जाणी भक्तीचा तुकारामांना तसा वेळ लागला. तुकारामांची पूर्वपीडिका बघितली ना तर ते खूप चांगल्या घराण्यातले, म्हणजे भरपूर पैसा वगैरे त्यांच्याकडे होता. पण तुकारामांची भक्ती अशी की संसारात लक्ष नाही. आणि बायको, दुसरी बायको, पहिली निवडल्यानंतर दुसरी बायको, तिनं खूप सेवा केली. ती बायको म्हणजे त्या 5 बहिणी, ती जी कायम तक्रार असायची, आपल्या 4 बहिणी आहेत ना त्या काय नांदतायत आणि आमच्या नशिबात म्हणाले हे ध्यान आलंय, बुवा म्हणायची. आणि कायम सांगायची माझ्या 4 बहिणी नांदती सुखानी, माझ्या 4 बहिणी नांदती सुखानी, माझे कर्म लेचा ऐशी वेळेची, माझे कर्म लेचा ऐशी वेळेची, कांता सांगे लोकावा, माझे कांता सांगे लोकावा, माझे कांता सांगे लोकावा, जातो माझा स्वामी पंढरी, जातो माझा स्वामी पंढरी, कांता सांगे लोकावा, माझे कांता सांगे तुकोबाची कांता सांगे लोकावाची, जातो माझा स्वामी पंढरी. या पंढरपूरला मोठा सण आहे. कारण जगाचा मालक जो आहे ना तो तिथे आलेला आहे आणि कटेवर खरं घेऊन तो म्हणून चोखा मेळा नावाचे संत. बघा आपल्या देशामध्ये 18 पगड जातीमध्ये संत जन्माला आहे. भगवंताला कुठच्या ज्ञातीचा म्हणून तो माणूस प्रिय नाही, त्याचा भाव काय, भक्तीची त्याची योग्यता केवढी आहे ते सगळं महत्वाचं. म्हणून ते चोखोबा सांगतात सुखा लागी करीची तळमळ, सुखा लागी करीची तळमळ, ओ सुखा लागी करीची तळमळ, तरी तू पंढरीची, तरी तू पंढरीची जाई एक वेळ, तरी तू पंढरीची, पंढरीची, पंढरीची जाई एक वेळ, एक वेळ, सुखा लागी करीची तळमळ, तरी तू पंढरीची जाई एक वेळ. आषाढी कार्तिकीला जातात ते काय वेडे आहेत हो? दररोजची संख्या वाढते. 15 लाख लोक यंदा होते. या 15 लाख मधल्या कळलं की नाही, लक्ष आहे सगळ्यांचं, लाख म्हणजे लक्ष. त्यापैकी अवघ्या लोकांना पांडुरंगाचं दर्शन, बाकी त्यांना कळसाचं दर्शन. आमच्या सत्तरी तालुक्यात भोंडाला आजोबाचं देवस्थान म्हणजे तिथे काही वारकरी पंढरपूरला जायच्या निमित्तानं तयारी चालली होती. पंढरपूरची वारी का ते सांगतो. आणि एका माणसाला आफ्टर रिटायरमेंट वाटलं आपण वारी करावी म्हणून. तो आपल्या मित्रांना म्हणाला जमेल का? ते म्हणाले काही नाही जमणार, आम्ही आहो. परंतु म्हणाले तुला सवय नाही चालायची वगैरे, डायबिटीस आहे, तर तू काय कर, प्रिकॉशनरी मेजर म्हणून काय कर, डॉक्टरांना भेटून ये. ठीक, तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टरनी तपासल्यानं सांगितलं पण तुला म्हणाले काहीतरी हार्टमध्ये प्रॉब्लेम. असं डॉक्टरनी सांगितल्याबरोबर त्याचं हार्टबीट वाढली. त्या डॉक्टरनी चिठी लिहून दिली आणि मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं. मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाठवल्याबरोबर ECG काढलं, इलेक्ट्रोकार्डिओग्राम काढला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 60 ते 70% ब्लॉकेजेस आहेत. याने सांगितलं मला पंढरपूरला जायचं. म्हणाले पंढरपूरला म्हणाले जर गेलात ना तर एकदमच तिकीट फ्री आहे म्हणाले.
अजिबात जायचं नाही म्हणाले. बेड रेस्ट त्याला सांगितली आणि औषधं दिली आणि लवकरात लवकर म्हणाले ऑपरेशन करावं लागेल वगैरे म्हणून सांगितलं. त्याच्या मित्राने सांगितलं काही करू नको, पांडुरंगावर तुझा विश्वास आहे ना, हां तू म्हणाले चल आमच्या बरोबर वारीला. पण तरी पण म्हणाले तू ठरवा, आम्ही सांगतो म्हणून नाही, ऑन युअर ओन रिस्क. पण म्हणाले काही दुखायलाच लागलं ना, आत्ता दुखतंय का नाही. आमच्याकडे म्हणाले गाडी आहे सामानाची, आम्ही चालत जातो पण सामानाची गाडी, तुला दुखायला लागलं आपण गाडीत बसू. आणि आता वारी बरोबर डॉक्टर पण असतात, म्हणजे प्रायमरी ट्रीटमेंट करण्याची ती प्रोव्हिजन केलेली आहे, चांगली गोष्ट. त्यामुळे काळजी करू नको. ते म्हणाले पांडुरंग हरी वासुदेव हरी. निघाला. काय आनंद आहे हो वारीला. हातामध्ये टाळ घेऊन विठू नामाचा गजर, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. अंतर यांना कापलं आणि संध्याकाळी याला मोठं चिंता झाली. काय म्हणाले, माझ्या म्हणाले छातीत दुखतच कसं नाही. 60 ते 70% ब्लॉकेजेस आहेत म्हणून सांगितले आणि मला काहीच झालं नाही. कसं घाम सुद्धा आला नाही म्हणाले, मला काही होत नाही आता, मग टेन्शन आहे. दुसऱ्या दिवशी म्हणाले आज तरी होईल. दुसऱ्या दिवशी काही झालं नाही. पंढरपूरला पोहोचला, काही झालं नाही. येताना गाडी न येतात आता वारी करून आला. आणि वारीमध्ये का पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्या शरीरामध्ये सप्तचक्र आहे, त्याच्यामध्ये तो मूलाधार स्थितो ते नित्यम गणपती, त्याच्यानंतर स्वादिष्ठान चक्र, त्याच्यानंतर मणिपूर चक्र, त्याच्यानंतर अनाहत चक्र, त्याच्यानंतर विशुद्ध चक्र, त्याच्यानंतर आज्ञा चक्र, त्याच्यानंतर सहस्रार चक्र. त्याच्यातलं जे हृदय चक्र आहे, त्या हृदय चक्राचं बीजाक्षर अनेक आहेत, त्याच्यातलं ट आणि ठ कळत नाही. ब्लॉकेजेस गेले. आल्यानंतर डॉक्टरकडे गेला, उगीच म्हणाले बघूया तरी काय झाले. डॉक्टरने परत ईसीजी काढला, क्लिअर. जाणे भक्तीचा दिवाळी पांडुरंगाच्या नावाची आणि आपल्या देवांची नावं योगशास्त्राचा विचार करून देवनागरी का म्हटलेली आहे भाषेला. याच्यातली जी अक्षरं आहेत ना, ती सगळे आपल्या आरोग्यशास्त्राशी संबंधित आहेत. तुम्ही विविध देवतांची, त्या त्या दिवसाच्या देवतांची नावं जर तुम्ही दररोज घेतली, तुमच्या इष्टदेवाचं घ्यायला हरकतच नाही, तर त्यातून उत्तम आरोग्याची प्राप्ती तुम्हाला. काय आहे आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की कफपित्त वात आणि पंच महाभूत जे आपल्या शरीरामध्ये आहेत, या 8 म्हणून अष्टधा प्रकृती म्हणतात. अष्टधा प्रकृती. प्रकृती म्हणजे प्रकृती कशी आहे तुमची, ती प्रकृती. आपली प्रकृती कशी आहे म्हणजे कफपित्त वात आणि पृथ्वी आप तेज वायू आकाश, ही सगळी तत्व तुमची बॅलेन्स आहेत का. तर तुम्ही काय आहात, हेल्दी आहात. आपली 5 बोट आहेत, या 5 बोटामध्ये 5 तत्व आहेत. हे जे बोट आहे ना, हे पृथ्वी, हे जे आहे ना हे जलतत्वाचं बोट. हे सगळ्यांना माहिती आहे जलतत्वाचं बोट म्हणून शाळेमध्ये असंच बोट करतात टीचर. आताच्या मुलांना हे जलतत्वाचं बोट म्हणून माहिती आहे का, नाही. पण अनावधानांना का होईना, संस्कारांनी का होईना, ते हेच बोट बरोबर बोट काढतात. कधी तुम्ही बघितलंय टीचर म्हणून असं केलं. सगळ्यांना माहिती आहे हेच बोट म्हणून. म्हणजे पृथ्वी आप तेज, अंगठा फार महत्वाचा आहे. थम्सअप. आता बोरीच्या लोकांना मी सांगायला हवं का, थम्सअप कुंडली कवरदा. पृथ्वी आप तेज वायू आकाश, ही 5 तत्व आणि याचे प्रत्येकाची अक्षर आहे. या बोटाचं अक्षर लम. बॅलन्स करण्यासाठी काय करायचं, लम. सकाळी 5 वेळा, संध्याकाळी 5 वेळा. वम. लक्षात ठेवायला बरं, लो. रम. यम. हम. 5 वेळा हे नाद करून अशा प्रकारे उपचार करायचे. सकाळी 5 वेळा, संध्याकाळी 5 वेळा. आरोग्य आपोआप तुम्हाला बघा.
कुठचे मंत्र म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय, कुठच्या चक्राशी संबंधित, जगदंबा नवदुर्गा माता की जय, कुठच्या बीजाक्षर लक्षात घ्या. हे सगळं हे सायन्स आहे आणि हे आपल्या ऋषीमुनींनी बसवलं आहे. आपल्याला त्याची काळजी करायची गरज नाही. महाजनो येन गता असं केलं की भक्ती होते. आता भक्ती करायची म्हणजे काय, आताच्या जमान्यामध्ये थोडं सांगितलं पाहिजे. देवीची 3 रूपं आपली आहेत. 10 मिनिटात पुरवलं नसतं. देवीची आपल्या 3 रूपं आहेत आणि 3 रूपं म्हणजे कलियुगामध्ये 2 देवतांची उपासना प्रामुख्याने सांगितलेली आहे. कलाव, चंडी, विनायक. चंडीची उपासना, चंडीची म्हणजे देवीची उपासना सांगितली. आता देवीची उपासना म्हणजे देवीची 3 रूपं आहेत. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. आता महासरस्वती म्हणजे काय, विद्या. महालक्ष्मी म्हणजे काय, धन. म्हणजे सगळे फिजिकल सगळं जे आहे ते. फक्त धन म्हणजे फक्त पैसा आता घ्यायचा नाही. जमीन आहे ते सुद्धा धन आहे वगैरे होतं. तसं विद्या हे सुद्धा धन आहे. आणि तिसरं म्हणजे काय, समर्थ, ती महाकाली. मग या 3ही रूपांची आपण उपासना केली पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, प्रपंच उत्तम होतो आणि परमार्थही उत्तम. म्हणून या 3ही देवतांच्या रूपांची भक्ती करायची म्हणजे उत्तम प्रपंच आणि उत्तम परमार्थ. म्हणजे काही जण म्हणतात काही जमत नाही तर तू देवाचं नाव घे, काही जमत नाही त्याला देवाचं नाव घ्यायला जमणार नाही. म्हणजे प्रपंचामध्ये जो अप्रमाण तो परमार्थी खोटा असं म्हटलंय. जो प्रपंच अप्रमाण तो परमार्थी खोटा. प्रपंच जमत नाही त्याला परमार्थ जमणार आहे, इतकं सोपं आहे. म्हणून काय करा म्हणून सांगितले, उत्तम प्रपंच करा, भक्तीने करा, प्रेमानं करा. ते करताना काय करा, सचोटीनं वागा, भरपूर धन कमवा. एकनाथ महाराज आदर्श आहेत आपले, संत असून सुद्धा केवढं वैभव आहे. दररोज 150-200 माणसं त्यांच्या घरामध्ये जेवायची, दररोज पुरणपोळीचा नैवेद्य दिला. काय वैभव आहे. परंतु तितकंच पारमार्थिक वैभव त्याच योग्य दिसत. तुकारामाने सुद्धा स्वतः जरी धन भरपूर मिळवलं नाही तरी धन कसं मिळवायचं ते त्याने आपल्या अभंगात सांगितलं. जोडोनी उत्तम व्यवहार, प्रत्येकानं भरपूर धन मिळवलं पाहिजे. कारण धन मिळवल्याशिवाय आपल्या भौतिक गरजा भागत नाही. तुम्हाला उत्तम आरोग्य तुम्हाला लाभायचं असेल तर तुम्हाला काही समस्या निर्माण झाली तर डॉक्टरकडे आता तुम्हाला रेट माहिती आहे डॉक्टरमध्ये काय काय चालतात. आणि एकाकडे गेला की तो ताबडतोब दुसऱ्याकडे पाठवतो. कुंडली कबरदार, तुमच्याकडे दीनदयाळ असू दे नाही तर आणखी काय ते काय भरपूर धन मिळवावं लागतं. परंतु ते धन मिळवा, त्या धनाचा निषेध नाही. म्हणून तुम्ही सचोटीनं मिळवलेले ते धन आहे त्याला महालक्ष्मी म्हणतात. आणि जे काळा बाजार करून मिळवलेलं आहे, वाईट मार्गाने मिळवलेलं आहे, वाम मार्गाने मिळवलेलं आहे त्याला अलक्ष्मी म्हणतात. त्याला लक्ष्मी म्हणतात. आणि सन्मार्गाने जे मिळवलेलं आहे त्याला लक्ष्मी म्हणतात. आणि ती लक्ष्मी ही देवता. म्हणून उत्तम मार्गाने तुम्ही धन कमवा. म्हणजे कसं आहे, एखादा व्यापारी समजा आहे, तो व्यापारी एखादा पदार्थ त्यानं आता ही झांज समजा त्यानं ही झांज विकतो व्यापारी. आता या झांजाची किंमत समजा 500 रुपये आहे. त्यानं 500 रुपयाला खरेदी केली तर तो 600 रुपयाला विकली म्हणजे. परंतु ही 500 रुपयाची झांज समजा तो 5000 रुपयाला विकायला लागला समजा, तर याच्यापेक्षा चोर बरा, लुटारू बरा. आपण एरवी चोरी करणारे वगैरे लोक असतात ना, त्यांना आपण वाईट नजरेनं त्यांच्याकडे बघतो. परंतु सॉफिस्टिकेटेड चांगल्या कपड्यात असणारे चोर थोडे आहेत का. आणि मग त्यांच्या नशिबात नको नको ते भोग येतात. हा देवाचे इतके करतात तरी मला का देवाला फसू शकत नाही. किती आपण मार्जिन ठेवायचं याला काही मर्यादा आहे. स्टेशनरी आयटम्स आहेत त्याला मार्जिन थोडं असायला हवं.
भाजीपाला आहे, थोडं मार्जिन जास्त असणार आहे. पेरिशेबल आयटम्स आहेत, तिथं थोडं मार्जिन जास्त ठेवावं लागेल. हे तारतम्य आहे. ते तुम्ही केलं नाही तर तुम्ही काय केलं? अलक्ष्मी साठी तुम्ही प्रयत्न केला, तुम्ही लक्ष्मीची सेवा नाही केली. एक उदाहरण सांगून आपण विषय आटोपता घेणार आहोत. पण जाणे भक्तीचा जेव्हा नवरात्रात 9 दिवस चालतो, एका माणसानं सत्यनारायण करायचं ठरवलं आपल्या घरामध्ये. आणि हा माणूस ऑफिसमध्ये काम करणार आणि तिथं त्याला बायोमेट्रिक सकाळी गेल्याबरोबर एकदा अंगठा लावायचा, नंतर येताना हा गेला आणि अटेंडन्स वगैरे झाली आहे. थोड्या वेळानं साहेब पण आले. साहेब आल्यानंतर हा साहेबांच्या केबिन मध्ये गेला आणि डोकं खाजवायला लागला. साहेब ते म्हणाले काय झालंय? आज म्हणाले आमच्याकडे सत्यनारायण आहे, तर तुम्ही म्हणाले वहिनींना घेऊन यायचं. संध्याकाळी 4 वाजता वहिनींना घेऊन आणि म्हणाले छोट्या कंपनीला पण घेऊन यायचं. साहेब गरीबा घरी या नाही म्हणून नका. बरं आहे ठीक घेतो म्हणून सांगितलं. हा गेला मोठा हुशार. थोड्या वेळानं हा परत आला आणि सांगायला लागला साहेब 4 वाजता. लक्षात आहे ना? विसरा, कारण तुमचं काय असतं शेड्यूल तुमचं अगदी टाईट. त्याच्यामुळे तुम्हाला म्हणाले आठवण करायला आलं नाही रे. मी म्हणाले एकदा नोट केलं ना मी विसरत नाही म्हणाले. येतो काही काळजी करू. हा गेला. थोड्या वेळानं हा परत आला. अरे आता तो साहेब म्हणाले काय झालं? साहेब म्हणाले आमच्याकडे सत्यनारायण आहे, जाऊ का म्हणाले. जरा त्यांना सरी मारली. हा कामावर आहे, ही इज ऑन ड्युटी. आता या साहेबाला बोलवलं आहे सत्यनारायणाला. हा गेला घरी. चल म्हणाले. खरं म्हणजे साहेबाला सुद्धा खरं म्हणजे अधिकार नाही, कारण तो साहेब याला पगार देत नाही. त्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याला लवकर कामाच्या आधी चल म्हणून सांगायचा साहेबालाही नैतिक अधिकार नाही, परंतु अधिकार पोचतो ना व्यवहारात. साहेबांना सांगितलं चल. हा घरी आला. घरी आल्याबरोबर 4ला साहेब आले. हा त्यावेळी तुळशी घालत होता. विश्वम विष्णू वषटकारो झालो. अजून इकडे तुळशी घालता घालता अगं पळेला साहेब आहे ना, म्हणजे इकडे तुळशी आणि साहेब आहे. ते 4च्या मागचे पळ्या. देवाकडे लक्षच नाही. तुळशी कुठे पडल्या ते बघतच नाही. आणि या पूजेचं नाव तुम्हाला माहिती आहे? सत्यनारायण. इकडे गुरुजी सांगतायत. गुरुजींनी पण 1000 नावाची 100च नावात सगळी 1000 नावात कुंडली गुरुजी म्हणून काय कमी आहे? कथा वगैरे आहे ना ती 5 मिनिटं आलं आणि त्याच्यानंतर मग बुफे लागेल. आणि हा तितक्यात काय झालं? साहेबांना बसवलं आणि हा म्हणाला चटकन जाऊन येतो म्हणून ऑफिसात जाऊन परत अंगठा लावायला नको. तेही पण काम करू. हा सत्यनारायण आहे. याला असत्यनारायण म्हणतात. हा सत्यनारायण तुम्हाला पोचणार आहे का? जीवनामध्ये सत्य म्हणजे आपल्याला स्वतःला तरी कळलं पाहिजे ना. स्वतःला कळलं. तुम्ही दोघांना फसवू शकत नाही. एक तुम्ही स्वतःला फसवू शकत नाही आणि दुसरा देवाला फसवू शकत. जी गोष्ट केल्यानंतर त्याचा तुम्हाला कधीही पश्चात्ताप होणार नाही असं तुम्ही वागलात तर तुम्ही भक्त आहात. भक्तीची सोपी व्याख्या करतो. कधी पश्चात्ताप होता नाही आपल्या कृत्याचा. मी हे वागलो ते चुकीचं नाही, मी वागलो ते देवाला आवडेल का म्हणून लक्षात ठेवायचं. शेवटचं वाक्य सांगतो पुरवलं आठवलं. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्टवाही. नवदुर्गा माता मी प्रत्येक जी कृती करतोय ना त्याला भगवंत साक्षी आहे. माझी भगवती देवी नवदुर्गा साक्षी आहे, माझा प्रभू राम साक्षी आहे, माझा गोपाल प्रभू साक्षी आहे. आणि तो देव बघतोय म्हणून मी वागतो ते बरोबर आहे का? आणि त्याला येस होय तू वागतो ते बरोबर आहे, माझी त्याला मान्यता आहे असं म्हणून देवानं तुम्हाला जर कौल दिला. कौल माहित आहे तुम्हाला? या मंदिरात पण कौल होता. उजवी डावी काय ती बघा तुम्ही. तो जर दिला तर निश्चितपणे तुम्ही भक्त या संख्येला. तुम्ही भगवंतापासून विभक्त नाही म्हणून तुम्ही अभक्त नाहीच नाही म्हणून तुम्ही खरे भक्त. आणि त्या भक्तीची जिव्हाळ्याची भक्ती जर तुम्ही केली तर जीवनामध्ये निश्चित तुम्हाला यश आहे. म्हणून मूळ पद्यामध्ये तुकाराम महाराज म्हणाले जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची
भाग्याचा पुतळा कोटी दैवाचा पुतळा जाणे भक्ती भाग्य जाणे भक्ती उत्कृष्ट असे साथीदार आहेत. त्यामुळे थोडी सेवा ती आता करणार आहे. आपण श्रवण भक्ती करूया, कारण श्रावण महिना हा श्रवणासाठी आहे आणि संगीत ही भगवंताची देण आहे. त्यामुळे त्या संगीतातून आपण आत्मीय आनंदाचा अनुभव घेऊ. अभंग बरं वाटेल.
तुमच्या टाळ्या कमी नाही झाल्या? इकडे जोरदार टाळ्या. यांनी तर कमाल केली. यांच्यासाठी एकदा जोरदार. बोरीगावच्या लोकांना हार्मोनियम बद्दल काय सांगायचं? पंडित तुळशीदास बोरकर आणि स्वतः ते नवरात्रामध्ये येऊन इथे सेवा, मडकईला सेवा. मडकईला माझं नवरात्र चालू होतं आणि पंडित त्यावेळी तिथं आले. किती नम्र, थोडी सेवा करू. एवढा मोठा माणूस आणि किती नम्र. आपण खूप शिकण्यासारखं आहे या माणसांकडून. बोरीगावामध्ये किती मोठी मोठी माणसं होऊन गेली, आताही आहे. निळ्या खाडीच्या काठाला माझा हिरवाचं गाव. काय म्हणाले बाबा बोरकर? निळ्या खाडीच्या काठाला माझा हिरवाचं गाव, जगात मी मिरवितो त्याचे लावून या नाव. जगामध्ये नाव बोरीगावचं तेवढं महान केलं बाबा बोरकरांनी केलं, पंडित तुळशीदास बोरकरांनी केलं. तुळशीदास बोरकरांची गत त्यांनी म्हणतो ते वाजवणार. अमीर रागातली अर्थात ते पेटीतून काढतात तसं काही मला म्हणता येत नाही, पण एक झालं साधा पामा बागा माझा निधा रे साधा पामा बागा माझा निधा रे साधा पामा बागा माझा निधा रे साधा पामा बागा माझे गामा बागा माझे तेरी साधा निधा रे गामा रे साधे गामा रामा माझा निधा रे निधा रे नानी नानी ना पामा बागा माझा साधा पामा बागा माझा निधा रे साधा पामा बागा माझा शिरोड्याला आले होते. शिरोड्याला त्यावेळी मी हरिभक्तीपरायण गजानन बुवा खडके यांच्याकडे मी त्यावेळी राहायचो. आणि तात्यांचा मुलगा म्हणजे जयंत खडके पंडितजींचा तो शिष्य, त्यांनी त्यावेळी ही वाजवलेली. त्यावेळी मी ऐकली आणि मग साधं आता म्हटली कुंडली थोडा गजर देवी भगवतीच्या नावाचा म्हणजे आणि मग छोटा जय जगदंबे माझे आई बदला नाव पांडवांना जिव्हाळ्याची भक्ती म्हणजे काय ते कळलं. आणि जगाचा मालक असणारा भगवान गोपाल कृष्ण आपल्या घरी कमी पण पांडवांच्याकडे जास्त. म्हणून बायकांची तक्रार किती बायकांची कुंडली गोवर्धन सांगा. स्वर्गातून आणून लावला होता पारिजात, तो पारिजात भरला. एकच वृक्ष असा आहे की ज्याची फुलं जमिनीवर पडली ना तरी ती निर्माल्य या अवस्थेला पोचत नाही. बाकी जमिनीवर पडलेलं फुल देवाला व्हायचं नसतं, फक्त पारिजाताची फुलं चालतात. का? कारण तो देववृक्ष आहे. पारिजात फुलला अंगणी पारिजात फुलला अंगणी वरदी
येऊन गोपालकृष्णासाठी सत्यभामा पण आणि रुक्मिणी पण चालली आहे, पण गोपालकृष्णाचा पत्ता नाही. गोपालकृष्ण सूर्योदयाच्या आधी एक प्रहर उठायचे. हा तरी गोपालकृष्णांचा गुण आत्मसात करायला हवा की नाही. आपण किती वाजता उठता आणि स्वतःला गोपालकृष्णाचे भक्त म्हणवता, म्हणजे स्टेटसला गोपालकृष्णाचा फोटो घातला म्हणून भक्त होता येतं का? म्हणजे स्टेटसला घालून यायचं नाही. भगवान गोपालकृष्ण हाच आपला स्टेटस आहे का? कुंडली गवरदा हरी. देवाचे अनंत गुण आहेत. गुणांचा गण आहे. किती गुण आहेत? भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये भगवंताचे 25 गुण सांगितलेले आहेत. हे 25 गुण ज्याच्याकडे आहे तो देव, आणि त्याच्याकडे राक्षसांचे गुण सांगितलेले आहेत. म्हणजे ते गुण म्हणायचे नाही, अवगुण. आता ते कुठते अभयं सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थित दान दमक्ष यज्ञ स्वाध्याय तपा अहिंसा सत्यमक्रोधस्त्याग शान्तिर्वैरं दया भूते सुररुत्तमं वीरचापलं तेजः क्षमा धृतिः शौचमद्रोहो नातिमानिता भवन्ति सम्पदं दैवी मर्यादस्य भारत. हे इतके ज्याच्याकडे आहे तो रे. दंभो दर्पोऽभिमानस्य क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानं च विजातस्य पार्थसंपदम् आसुरी. हे ज्याच्याकडे आहे तो दानव. अशा या अनेक दैवी गुणांनी मंडित असलेला असा आपला परमात्मा पांडवांची चिंता जास्त करतो. सकाळ झालेली आणि भोपाळचे सर्व येतात. पूर्व दिशां उजळले राजसां उषकाळ झाला. सकाळच्या वेळी उठून भारतातल्या सगळ्या लोकांची कामं सुरू झाली. भारतीय कोण? जो तेजाचा उपासक आहे त्याला भारतीय म्हणतात. भा म्हणजे तेज. ते ज्याच्या हातात आहे त्याला भास्कर म्हणतात. तो भास्कर आकाशामध्ये येण्याआधी त्याचा सारथी येतो, त्याला अरुण म्हणतात. अरुणोदय झाला. त्या अरुणाच्या स्वागताला आपण असलं पाहिजे सिद्ध. आपण उठणार 9:30ला आणि आम्ही कसले भारतीय. सूर्याच्या स्वागताला जो तयार आहे ना तो अमेरिकेत असला तरी भारतीय. तेजाचा जो उपासक आहे, जो दिव्यत्वाची उपासना करतो, तो कुठेही जगाच्या पाठीवर असला तरी तो भारतीय. आणि असा जो दिव्यत्वाची उपासना करणारा भारतीय आहे तो माझा आहे. जो भारतीय तो माझा स्वकीय आहे. जो भारतीय गोपालकृष्ण लगबगीनं कुठेतरी आज निघाले. कुठे? पांडव सध्या सांप्रत पांडव वनवासात. परंतु वनवासात असून सुद्धा पांडव आनंदात आहेत. आणि राजवाड्यात असून सुद्धा दुर्योधन डिस्टर्ब आहे. मुद्दाम इंग्रजी शब्द सांगितले. इतकं सुंदर जग आहे, परंतु ते सुंदर जगाचा जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुमच्या अंतरामध्ये शांती असावी. You can feel the external beauty only when you have the inner peace. When and only when you have the inner peace. अंतरातली शांती असल्याशिवाय बाहेरचं जग तुम्हाला सुंदर दिसू शकत नाही. कितीही सुंदर जग असतं, अंतरामध्ये जर फळमाळ असेल नाही.
आणि ती अंतरातली शांती प्राप्त करण्यासाठी भक्ती आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा, ती जिव्हाळ्याची भक्ती पांडवांना सांगते. म्हणून वनवासात असलेल्या पांडवांना भेटण्यासाठी का हो भेटावं असं वाटत होतं? कारण त्यांना पण त्यांच्या आठवणीनं गलबलून यायची. आणि तुम्हाला माहिती आहे काल तर गोपाळ केवढा आनंद, मनी मानसी श्वासात सगळीकडे त्यांच्या परमात्मा. म्हणून ते काय करतात, मध्यमातून देवाची आळवणी करतात. मध्यमातून म्हणा म्हणजे याला तबला बदलायचं. गोविंदा रे गोपाला रे गोविंदा रे गोपाला रे गोपाला छंद तुझा जडला गणवीरा, छंद तुझा जडला गणवीरा, गोविंदा गोपाला रे जगदेवी हा बनूनी गुराजी, जगदेवी हा बनूनी गुराजी, मान्यावरती घोंगडी गाडी, मान्यावरती घोंगडी गाडी. यमुना किनारी कपिला, यमुना किनारी कपिलाचा हरी सावरा, गोविंदा रे गोपाला रे गोपाला रे गोविंदा, गोविंदा रे गोविंदा रे गोपाला. गोपाळाचं भजन, गोविंदाचं भजन चालू. भगवान गोपाळ कृष्ण हे स्वराधीश आहे. ताल स्वरावर पूर्ण हुकूमत असलेली आहे. आणि बासरी वादन कितव्या वर्षापर्यंत केलंय माहिती आहे त्यांनी? फक्त 11व्या वर्षी बासरी खाली ठेवली, त्याच्यानंतर घेतली नाही आता. परंतु 11 वर्षात वेळ लावला हो जगा. म्हणजे कितव्या वर्षी रियाज सुरू केला होता? तृण तारा तरू विसदनी, तृण तारा तरू विसदनी, ओ तरू विसदनी, पुढे जागृते कालिते, पुढे जागृते कालिते, निवांत राहिले, निवांत राहिले, वैरभाव समूळ विसरली, वैरभाव समूळ विसरली, वृंदावनी आले, आले वृंदावनी, वृंदावनी, वृंदावनी. काय जादू बासरीची! काय झालं? तृण तारा तरू विसरली, गुरे व्याघ्र एक ठाई ठे. गाय आणि वाघ एका ठिकाणी बसलेले. मांजरीचं दूध उंदीर पित आहे. वैरभावच संपला. आता या गोष्टी पांडव करतायत. भीम सांगतोय अर्जुनाला, अर्जुन सांगतायत दादांना, धर्मदादांना. गोपालकृष्णांच्या लीला. तो परमात्मा कसा आहे? थोराहूनही थोर, थोराहूनही थोर श्रीहरी, गोकुळता थोर, थोराहूनही थोर श्रीहरी, गोकुळता थोर. सकळ सुराना वंदनीय, सकळ सुराना वंदनीय, असुराना चिरतो, गोकुळता थोर श्रीहरी,
गोकुळाचा चोर, पण का चोरी केली? चर्चा करतायत, भीम सांगताय अर्जुन. सगळं म्हणाले गोरस गोकुळातला मथुरेत नेत होते. आपल्या पोरानं काही नाही. आपण सुद्धा तसंच करतो. आपल्या घराकडे केळी असतात परसाद आपल्या, ती नेऊन आपण फोंड्याला विकतो. आणि तिथं फोंड्याची आपोल आणतो. आपोल ती किती दिवसांची असतात कोंडल. स्वतः तुमच्या परसाची केळी घेऊन बाजारात काय सांगायचं, दोर कुंडली तसं नव्हतं. म्हणून इथल्या सगळ्या मुलांना हा गोरस मिळाला. मुलं कशी दष्टपुष्ट झाली पाहिजे. कंस चाणूर मर्दना, ठोकला पाहिजे कंसाला चाणूरांना. मग त्याच्यासाठी ताकद नको. म्हणून तो गोकुळचा चोर. तर काही स्वतःसाठी काही हे भरण्यासाठी नव्हे चोरी. म्हणून थोरा होणं ही थोर श्री. असं सगळं गोपालकृष्णाचं कौतुक चाललं होतं. गोपालकृष्णाची आठवण यांना येते. वनवासाला आहेत पण आनंद आहे. परंतु आज तीव्रतेनं इच्छा आहे गोपालकृष्णाला भेटावं असं वाटतंय धर्माला. पाहता येईल कार्य गोपालकृष्ण आमच्या भेटीत. द्वैतवनामध्ये द्वैताबानी द्वैतवनी असता पांडव कृष्ण भेटी तदा काननी. कानन म्हणजे वन. वनामध्ये असणाऱ्या पांडवांना भेटण्यासाठी स्वतः गोपालकृष्ण जगतचालक भगवान त्यांच्या भेटीला. आता गोपालकृष्ण तिथून लांबूनच दिसल्याबरोबर जोडून पाणी, पाणी नव्हे, पाणी दीर्घ पाणी म्हणजे H2O, म्हणजे आपण पितो ते पाणी. ते दीर्घ पाणी जर लिहिलं ना तर ते पाणी झालं म्हणजे वॉटर झालं. तुम्हाला इंग्रजीमध्ये पाण्यासाठी किती शब्द माहिती आहे? मला एकच नाही. आईस म्हणून सांगू नका, तो सॉलिड स्टेट आहे तिथे. नाही तर आईस आईस. संस्कृत मध्ये असं सांगितलं जातं, मला नाही तेवढे, जवळजवळ 80 ते 84 शब्द पाण्यासाठी आहेत. देवभाषा केवढी भाषा. संस्कृत भाषेमधल्या शब्दांची संख्या अब्जांच्या घरात आहे. आणि तुम्हाला फक्त 10,000 जर इंग्रजीचे शब्द येत असतील, यू कॅन व्हेरी फ्लुएंटली स्पीक इंग्लिश ओनली विथ 10,000 वर्ड्स. पण संस्कृत भाषा 10 अब्ज शब्द आहे, त्याच्यापेक्षाही जास्त. आणि नवीन शब्द तयार करायचं सामर्थ्यही आहे. तुम्हाला आम्हाला सुद्धा पाण्यासाठी अनेक शब्द संस्कृतमध्ये माहिती आहे. पण उदक म्हणतात तो संस्कृत शब्द. आपण मराठीत पाणी म्हणतो, जल म्हणतो, पय म्हणतो, नीर म्हणतो, कन्नड शब्द आहे म्हणतो. अनेक शब्द आपल्याला माहिती आहे. परंतु ते पाणी, ते ह्रस्व पाणी लिहिलं की ते पाणी नव्हे, ते पाणी म्हणजे हात जोडून पाणी.
असं म्हणायचं नाही, जोडून पाणी. आता पाणी म्हणजे रस्व पाणी जे आहे ना, त्याचा अर्थ हाच असा आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण तुम्हाला माहित आहे हे तुम्हाला माहित नाही. म्हणजे का आपल्याला माहित आहे हीच गोष्ट आपल्याला माहित नाही. म्हणजे कसं ते बघा, आपण रामाला कोदंड पाणी म्हणतो. कोदंड पाणी म्हणजे रामाच्या हातात जे धनुष्य आहे त्याचं नाव कोदंड, त्याच्या पाणीमध्ये कोदंड आहे. आपण महादेवांना शूल पाणी, शूल पाणी नव्हे, शूल पाणी, त्रिशूळ आहे त्यांच्या हातात. महाविष्णूंच्या हातात कौमोदिकी नावाची गदा आहे. अर्जुनाच्या हातात गांडीव नावाचं धनुष्य आहे. म्हणून तो जोडून पाणी. विनवित चरणा प्रेमे स्वागत करूनी, स्वागत केलं. आता तिथं बसायला त्यांच्याकडे सोफा सेट आहे. ते दगडावर बसले होते. त्यातलाच एका उंच दगडावर, उंच म्हणजे उच्च स्थानी असलेल्या दगडावर आपलं उत्तरीय म्हणजे उपरणी पसरली आणि देवाला बसायला. देव बसले. देव बसल्यावर पांडव कुठे बसणार झाला? कुठे बसायचं असतं? देवाच्या पायाशी. कोकणीमध्ये फार छान म्हणतात, खंय गेलं? पाया पडून. सत्यनारायणाचा पाया पडून गेलो, खूप छान आहे. आपण कुठे पायाकडे वगैरे जात नाही, पण भाव पायाकडे जाण्याचा. म्हणून एक लक्षात ठेवायचं, देवाच्या पायावर, देवाच्या डोक्यावर बसायचं नाही, आपण पायाकडे जायचं. आम्ही देवाचे पायी, आम्ही देवाचे पायी, आम्ही देवाचे पायी, आम्ही स्वागतम 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 5 वेळा म्हटलं. एकदा धर्मदादाने, एकदा भीमदादाने, एकदा अर्जुनाने, एकदा नकुलाने ते सहल. आता दोघांनाच मी दादा का म्हटलं? कारण ते कृष्णापेक्षा वयाने मोठे. कृष्ण पण त्यांना दादा म्हणायचे. मग मी म्हटलं तर काय बिघडलं? पुंडरी गवरदारी. याने 5 जणांनी स्वागतम 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 असं म्हटल्याबरोबर कृष्णाने एकदा सुस्वागतम म्हटलं. आपण स्वागतमच म्हणायचं असतं, आलेल्या माणसानं सुस्वागतम म्हणायचं. आपण उलटच करतो नाटकामध्ये वगैरे अनाउन्समेंट आहे का, सुस्वागतम. हे काय आलेल्या लोकांचं स्वागतम मध्ये सु अधिक आगतम असं आहे. सु आगतम आगतम म्हणजे तुमचं आगमन, सु म्हणजे चांगलं, तुम्ही आलात ते बरं वाटलं आम्हाला, असं त्याचा अर्थ आहे स्वागत. आता बुवा आले, त्यांनी स्वागत केलं. ते म्हणाले बुवा आलात बरं वाटलं. मग मी काय त्यांना सांगतो, मी आल्यानंतर तुम्हाला बरं वाटलं ना, त्याचं मला बरं वाटलं म्हणून त्यांनी स्वागत केलं, त्याला मी आणि एक सु लावतो म्हणून सु आगतम. सुस्वागतम शब्द कसा तयार झालेला आहे? सु आगतम. ते सुसु वगैरे इथं काही नाही. पुंडरी गवरदारी. पण त्यावेळेला भारतामध्ये एशियाडच्या गेम झाल्या, त्यावेळेला आमचे भारतरत्न पंडित सरदार रविशंकर त्यांनी पद्य बसवलं. स्वागतम शुभ स्वागतम, स्वागतम शुभ स्वागतम,
सुस्वागतम. हे पद्य म्हटलं आणि सगळ्या लोकांनी उठून सुस्वागतम म्हटलं. त्यांना कसं कळलं? कारण ऑडियन्स मध्ये जे भारतीय लोक होते, भारतीय समूह होता की नाही, त्यांना माहित होतं सगळ्यांनी म्हणून सुस्वागतम म्हणायचं. ते उठल्याबरोबर सगळेच लोक उठले आणि एशियाडला आलेल्या सगळ्या लोकांनी तुम्ही केलेलं स्वागत आम्हाला आवडलं म्हणून सगळ्यांनी सुस्वागतम. इथं 5 जणांनी म्हटलं, 5 जण आहेत. गोपालकृष्णाचं स्वागत झालं. गोपालकृष्णांनी त्यांना विचारलं योगक्षेम कसं झालं? ते म्हणाले योगक्षेमम वहाम्यहम तुम्हीच आहात. आमचा योगक्षेम तुम्हीच चालवता. आता तुम्ही प्रत्यक्ष इथं आल्यानंतर आता आम्हाला कसली चिंता नाही. जगातले सगळ्यात सुखी माणूस आम्ही आहोत. वनात असले तरी, वनात ते जरी असले तरी मनात गोपालकृष्ण आहे ना. आपण कुठे वास करतो हे महत्वाचं नाही, आपला उपवास असला पाहिजे. आपला उपवास म्हणजे आपलं ते कसं असतं माहिती, उपवास आपला कंडिशन्ड असतो. म्हणजे उपवासाला काय आहे त्याप्रमाणे उपवास आहे की नाही तो ठरतो. कुंडली कवरदा अशा प्रकारे गोपालकृष्णांनी चौकशी केली आणि म्हणेपर्यंत काय झालं. आता हे बसले होते सुद्धा कसे माहितीये, नकुल सहदेव पुढे बसले, त्याच्या मागून अर्जुन आणि धर्मदादा बसले होते, भीमसेन मागं बसले होते. असं का भीमसेन जरा उंच ना, नाटकामध्ये सुद्धा वगैरे तसंच असतं. पुढे मोठे उंच मंडळी बसले की मागून छोट्यांना दिसत नाही, म्हणून पुढे छोटी मंडळी बसायची, मागून जरा उंच उंच. म्हणेपर्यंत आणखी एक व्यक्ती आली आणि ते सगळ्यात मागे येऊन बसले. आता ती मागं बसायचं कारण तुम्हाला समजलं, कारण ते भीमसेन बसले होते त्यांच्यापेक्षा ती उंच, त्यांच्याही पेक्षा उंच. आता ती कोण होती? ते भीमसेनांचे पुत्र होते. त्यांचं नाव घटोत्कच. त्यांच्या डोकीला एकही केस नव्हता, रंग परफेक्ट, कुंडली कवरदा अशा प्रकारचं ते घटोत्कच मागे येऊन बसले. त्यांच्याबरोबर त्यांनी गोपालकृष्णांना नमस्कार केला. गोपालकृष्णांना खूप आनंद आणि गोपालकृष्णांनी घटोत्कचाची चेष्टा करायला सुरुवात. आता म्हणाले एक व्यक्ती आहे की नाही, ती मागे येऊन बसली आहे, परंतु ती इथं जरी असली ना तरी ती इथं नाहीये. म्हणजे काय? इथं आहे पण इथं नाही. म्हणजे ती इथं आहे म्हणजे शरीरानं इथं आहे, परंतु मनाने ती म्हणाले दुसरीकडे. मनाने कुठे आहे? ते म्हणाले नॉर्थ ईस्टला आहे. इंग्रजीत म्हणाले. आता ईशान्येला म्हटलं तर किती लोकांना समजतं सांगा बघू. ते कळत आपल्याला सोपं आहे. तिकडे ईस्ट, तिकडे वेस्ट, तिकडे नॉर्थ, तिकडे साऊथ. बरोबर. आधी त्या घड्याळाप्रमाणे म्हणजे आधीच झाले इशारा. पाणे 9 म्हटलं होतं 5. मी बरोबर 9ला संपवणार आहे माझ्या घड्याळाप्रमाणे. बरोबर 19 मिनिटं आहेत. घड्याळाला आम्ही कधी वेळ चुकवत नाही. कुंडली कवरदा. तर नॉर्थ आणि ईस्ट मधली नॉर्थ ईस्ट इंग्रजीत बऱ्याच. इकडे ईस्ट, इकडे साऊथ, साऊथ ईस्ट, इकडे साऊथ, इकडे वेस्ट, साऊथ वेस्ट, इकडे वेस्ट, इकडे नॉर्थ वेस्ट. तुमच्या लक्षात आलं. इकडे ही नकाशाच्या दृष्टीने ही पूर्व धरायची असते, पूर्व पश्चिम, उत्तर दक्षिण आणि इकडे इकडच्या दिशेला. म्हणजे कुठे ती 6-7 राज्य आहेत बघा. त्यांची नावं जास्त लोकांना पाठ नाही, पॉलिटिशियनना सुद्धा नाही. कुंडली कवरदा. या घटोत्कचाचा विवाह तिथल्या एका मुलीशी ठरलेला आहे. आणि ज्यावेळेला एखाद्या मुलाचा विवाह ठरतो, तो विवाह ठरल्यापासून विवाह होईपर्यंत त्याची मनस्थिती काय असते? कुंडली कवरदा. काय काय स्वप्न पडतात, हवेत तरंगत असते. तसा म्हणाले तो आता तो घटोत्कच आहे की नाही, तो बसला इथं मागं, पण तो इथं नाही म्हणाले. इथं नाही तो असं म्हणते चालतं, असं म्हणून चेष्टा करतायत. आणि भीमसेन पण त्यांना रुकार देत आहे. धर्मदादा पण काय सांगायचं, धर्मदादा सुद्धा विनोद करतायत, चेष्टा करतायत. आणि घटोत्कच हळूहळू घटोत्कचाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. म्हणेपर्यंत काय झालं मध्यमातून माहिती, आमचे कीर्तनकारांचे आद्य गुरु कळलं की नाही, नारायण 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 नारायण
भाऊ वगैरे सांगायचे, बाकीचे सांगायचे, अरे नारायण आणि नारद एक नव्हे, आई पण सांगायची. पण मग मला नंतर आता कळलं की नारदांना नारायण म्हटलं पण काही बिघडत नाही. काय म्हणालो मी? नारदांना नारायण म्हटलं पण काही बिघडत नाही. मी म्हणत नाही, समर्थाने म्हणून समर्थाने म्हटलंय. म्हणजे आता तुम्ही ऑब्जेक्शन काढू शकता का? सदा सर्वदा हरि कीर्तन, दीर्घाय कीर्तन, सदा सर्वदा हरि कीर्तन, ब्रह्मसुत करिया पण तेने नारद तोची नारायण बोली देत आहे. गोपाल कृष्ण भगवान की नारायण स्वागतम स्वागतम. त्यांनी सुस्वागतम दुसरं उपकरण काढून घातलं तिथे. मग अशी धर्मदानांना तर भीमसेनांनी आणि गोपाळकृष्णांच्या बाजूला नारद बसले. आणि एकदम भटक त्याला हुंका आला. म्हणजे हिंदीत त्याला काय म्हणतात माहिती? फफक फफक कर रोना म्हणतात. रडायला एकदम जोरदार रडला. म्हणजे त्यांना ते रड आवरायचा प्रयत्न केला होता. आता देवजी नारद आले, त्यांच्या स्वागताला रडून काय दाखवलं, परंतु उमाळा आला एकदम आणि ते आवरे ना रडायला. आता नारदांना समजलं होतं का? ते नारदांच्या पासून काहीच लपून राहत नाही. एक वेळ देवापासून राहील कुंडली कवरदार विठ्ठल काय काही. आणि नारदांनी गोपालकृष्णांना सांगितलं, काय हो म्हणाल देवा, तुम्हाला म्हणाले शोभतं. आता देवांना असं सुनावू शकतात नारद? आणि कोणाची हिंमत आहे का देवांना? आणि देवांची लीला म्हणून आपण हे सांगायचं कीर्तनातून, नाहीतर काय हो गोपालकृष्णाबद्दल आपण बोलू, तुम्हाला हे शोभतं का? म्हणजे काय झालं? काय झालं? त्याला म्हणाले रडवलं ना. रडवलं त्याचं म्हणाले लग्न ठरलंय आणि आता म्हणाले त्या मनोराज्यात तो आहे म्हणून थोडी चेष्टा केली. कसली चेष्टा करता? कसली नाटकं करता तुम्ही? म्हणाले विश्वनाट्यात ते स्वतः जात मध्यम विश्वनाट्य सूत्रधार, विश्वनाट्य सूत्रधार, विश्वनाट्य सूत्रधार, तुझा काम सुंदरा, तुझा काम सुंदरा, चातुरी तुझी अगाध, चातुरी तुझी अगाध, चातुरी तुझी अगाध, चातुरी तुझी अगाध, कमल नयन श्रीधरा, कमल नयन श्रीधरा. ते म्हणाले त्याचं लग्न मोडलं आहे. लग्न ठरलं होतं हे खरं आहे, परंतु ते लग्न मोडलं. ते मोडलं कसं म्हणाले लग्न? नाही ते म्हणाले काय झालं नाही ते लग्न वगैरे बोलणी वगैरे सगळी ती झाली, परंतु मुलीची आई मुलीला घेऊन जो आपला जावई होणार आहे त्याचं घर कसं आहे, बंगलो आहे का वगैरे वगैरे बघण्यासाठी. आणि मुलाला बघायला नको. पूर्वी काय व्हायचं माहिती? ते सिनियर लोक ठरवायचे, ज्यांचं लग्न व्हायचंय त्यांना काही नाही असं चालतं. म्हणून मुलीनं आपल्या आईला सांगितलं मुलगी हट्ट करू शकते आईकडे, म्हणजे आई आणि मुलगी मैत्रिणी असतात. म्हणून आईकडे हट्ट धरला या मुलीने. मला म्हणाली याना बघायचं. याना म्हणजे कोणाला? त्याना. आता नावच घेतात, तसं पूर्वी नव्हतं. नुसतं ठरल्याबरोबर याना बघायचं. याना म्हणजे कोणाला? त्याना. त्याना म्हणजे कोणाला? इश्य. ते इश्य त्याला इंग्रजीत शब्द नाही. कुंडली वरदार आहे आणि ते बघायला. आणि इकडे या घटोत्कचाच्या आईनं काय केलं माहितीये? घटोत्कचाची आई तिला मायावी विद्या तिनं असं रूप धारण केलं. स्वर्गातली अप्सरा दिसायली कशी, आता गाणं म्हणत नाही.
कळलं की नाही? असं रूप धारण केलं. ही सगळी आल्यानंतर काय म्हणाले रूप आहे, मुलाची आई इतकी सुंदर, तर मुलगा किती सुंदर. प्रयराची म्हणाली काय वैभव, वृंदावन गार्डन समोर अशा प्रकारचे ते वैभव बघून आता म्हणाले आमची मुलगी सुखात करा. म्हणेपर्यंत हे साहेब आले. रंग त्यांचा परफेक्ट, डोक्याला एकही केस नाही, आणि एवढं मोठं ते देखभाड असा तो देह बघितल्यानंतर आता या मुलीच्या आईनं मुलाच्या आईला विचारलं. ते म्हणाले हे कोण आले? ते हात म्हणाले मुलगा, याचं लग्न आहे. काय? आता याच्या बरोबर माझ्या मुलीचं लग्नापेक्षा करण्यापेक्षा मी माझ्या मुलीला हिरीत ढकलीन म्हणाली. हिरीत, हिरीत म्हणजे विहिरी तिकडे म्हणतात ते खानदेशात, हिरीत ढकली. पण नारदा तुला रे कसं हे माहीत सगळं? मी म्हणाले तिथंच होतो. म्हणाले त्रैलोक्य भ्रमण मी करतो, तिथं त्यावेळी पोचलो होतो. मग म्हणाले ठीक आहे, तू पोचला तर तू ते लग्न जुळवायचं नव्हे. एरवी म्हणाले मोठ्या बाता मारतो. देवा तुम्हाला काय वाटलं मी प्रयत्न केला नाही? मी प्रयत्न केला म्हणजे तुमचं सुद्धा उदाहरण दिलं म्हणाले देवा. का देवा ऐकता ना, तुमचं उदाहरण सुद्धा दिलं म्हणाले. काय सांगितलं? सावळा बरा गौर बाजूला, सावळा बरा मी काळा आहे ते मला माहिती आहे म्हणाले. कृष्ण काळा म्हणजे बुवा विचारला का ना, बुवा विचारला कृष्ण काळा म्हणाले नारद. चोपबाज म्हणाले, पुढे बोलायचं काम नाही. नाही रुक्मिणी गोरटी कृष्ण काळा ऐक नाही, गौर तनु जानकी राम घन नीळ. उदाहरण सांगितले म्हणजे काही होत नाही, ऐकत नाही झाली म्हणून लग्न मोडलं. मग म्हणाले आता काय करायचं? देवा म्हणाले तुम्ही जर ठरवलं ना तर म्हणाले आता 9 ला 10 मिनिटं आहे, 10 मिनिटात म्हणाले आता काय करायचं? नॉर्थ ईस्टला म्हणाले जायचं. आणि तिथं म्हणाले देवा तुमचं नाव मोरारी आहे माहिती आहे ना तुम्हाला? हो म्हणाले मोरारी नाही. ते का पडलं ते माहिती आहे का? हो म्हणाले मूर नावाच्या दैत्याला मी मारलं. मुराचा हरी म्हणून मुरारी, रावणाचा हरी म्हणून रामाचं नाव रावणारी, म्हणून इतया भेटला रावणारी. तो मुरारी जो आहे तो तू आहेस देवा. त्यावेळी देवा तुम्ही काय करायचं? तिथे म्हणाले त्या मूर नावाच्या दैत्याची जी मुलगी आहे ना ती सांप्रत म्हणाले तिथली सम्राज्ञी, आणि ती म्हणाले विवाह चूक आहे, तिला विवाह करायचा. परंतु तिची अट आहे, तिला बुद्धिबलामध्ये आणि बाहुबलामध्ये हरविल असा मुलगा होता. बुद्धिबलामध्ये आणि बाहुबलामध्ये हरविल असा मुलगा. मग घटोत्कचाला तिकडे पाठवूया का? देव म्हणाले बाहुबलाच्या बाबतीत म्हणाले इकडे काय प्रश्न नाही, पण बुद्धिबलाचं काय? कुंडली. ते म्हणाले देवा तुम्ही काहीतरी म्हणाले शक्कल लढवा ना. ते म्हणाले लढवतो, मध्यमातून लढवूया. एका धनिकासी एक कन्या नारी, एका धनिकासी एक कन्या नारी, एका धनिकासी एक कन्या नारी, कन्या होताची म्हातारी त्याला 19 मात्रा असतात. ह्रस्व अक्षराला 1 मात्रा, दीर्घ अक्षराला 2 मात्रा, 9 मात्रांचा एक विभाग, 10 मात्रांचा दुसरा विभाग. अशा प्रकारे त्याला दिंडी नावाच्या काव्य म्हणतात. कीर्तनामध्ये गायलं जातं. कीर्तनातून ते नाटकात गेलंय आणि पहिलं संगीत नाटक गोमंतकात लिहिलं गेलं. कुंडली कवरदार वी शुड बी प्राऊड ऑफ. आणि अशा प्रकारे त्याला सांगितलं घटोत्कचा मी आता पद्य म्हटलं ना ते पाठ करायचं म्हणाले ताबडतोब. ते काय कर म्हणाले मोबाईलमध्ये सेव्ह करून टाक.
आणि इथून जायचं नॉर्थ ईस्ट मध्ये, जाईपर्यंत ते ऐकायचं, तोपर्यंत पाठ होईल की नाही, होईल म्हणाले. आणि तुला तिथं जायला वेळ लागणारच नाही, ताबडतोब. कारण वाढता वाढता वाढू. आणि गोपालकृष्णांचं नामस्मरण करीत हा पठ्या ना. कुठे हरी म्हणा, कोणी गोविंद म्हणा, कोणी गोपाल म्हणा, हरी म्हणा, कोणी गोविंद म्हणा, कोणी गोपाल म्हणा. गोपाल म्हणा, परंतु तो पोहोचला, मग आता कसं म्हणणार. तिथं पोहोचल्यावर तिथं स्वागताला तिच्या सगळ्या दासी हजर होते. आणि ही जी आहे ना मौरवी, तिचं नाव मौरवी, ही जगदंबेची भक्त, कामाक्षी देवीची भक्त. कामाक्षी देवीच्या मंदिर आमच्या घरामध्ये छोटंसं मंदिर, किती छान सजवलं, छान पूजा बांधली, कळलं की नाही. आणि कुंकुमार्चन वगैरे करून आज इथं झालं. सगळ्या गावात ती नवमी, आज कुंकुमार्चन, छान उत्सव. आज नेवऱ्यांची नवमी, ते आपण खायचं आहे. आणि काय काय लोकांनी काय काय आणले, प्रत्येक वाड्यावर ते वेगवेगळे लोक वेगवेगळे जिन्नस घेऊन येतात आणि सगळेजण मिळून केवढा उत्सव साजरा करतात. गावची नवमी, जगदंबेचं स्मरण चाललंय. जय 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 जगदंबा, जय जगदंबा, जय 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 जगदंबा, जय जगदंबा, जय 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 जगदंबा, जय जगदंबा. गिरिरायाची दुहिता, जय जय गिरिरायाची दुहिता, जय 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 शंकर वनिता, जय शंकर वनिता, जय जय जगदंबा, जय जय जगदंबा, जय जय जगदंबा, जय जय जगदंबा. देवी कामाक्षी माता नवदुर्गा माता. त्याला बाहेर बसवला होता त्या दासीने आणि त्याला पाणी विचारलं होतं. पाणी म्हणाले तो तांब्यातून जमणार नाही, मोठा हंडा झाला. तो हंडाच उचलून तो हंडाच तोंडाला लावला. ही मौरवी बाहेर आली, तिथे हार तयार ठेवला होता. म्हणजे कोणी पास झाला की तिथेच हार घालायचा, 2 ठेवले. कमी पडला तर भुवांच्या गळ्यातला आहे, कुंडली गवर्धन. ती बाहेर आली. ते म्हणाले तुम्हाला, त्यांनी सांगितलं, प्रस्ताव वगैरे केलं. त्यांनी सांगितलं विवाह एक चूक तू आहे आणि मी पण आहे म्हणाले. तुझ्या दोन्ही अटी म्हणाले मी आता पूर्ण करणार आहे आणि तुला वरणार आहे. तिनं सांगितलं. बाहुबलाच्या बाबतीत म्हणाले तुम्ही काही करायचं गरज नाही, तुम्ही म्हणाले भीमसेनाचे पुत्र ना. ते म्हणाले की तुमची अट झाली म्हणून. दुसरी अटीचं काय केलं, ताबडतोब यांनी कोडं घातलं. एका धनिकाची कन्या एक झाली. एका धनिकाला एक कन्या झाली. कन्या झाल्यावर आई मेली. कन्या होता की माता निवर्तली. आणि ती कन्या पित्याच्या जीवनी आली आणि पित्याला कन्येपासून कन्या झाली. हे आणि काय घोटी येतं का म्हणाले उत्तर नाही येत ना, घा म्हणाले. आता तिला उत्तर जरी आलं नाही तर याला यायला नको. परंतु ते काही बघितलं नाही, घाल म्हणाले माळ म्हणून सांगितलं. ताबडतोब तिनं पण माळ हातात घेतली. आणि ह्यानं आता हा जरा वाकला, हा उंच ना, असा वाकला, असा वाकला. आणि आता ती आपला हार गळ्यात घालणार. हार गळ्यात घातला की हार झाली आपली, बरोबर ना. एकदा हार गळ्यात पडला की हार झाली ना. तर हार होऊ दे म्हणाले, झाली तर झाली. म्हणून तो खाली वाकला आणि बघतो ना तर हार गळ्यात घातलाच नाही. आणि हातामध्ये खडके घेऊन तयार झाली. हातामध्ये खडगं असं घेतलं. खडगं म्हणजे तलवार. आणि तलवार याच्यावर मारणारच होती. तितक्याला हात पकडला आणि फिर कळला. आणि काय म्हणाला, हे तू तुझा फसला कुटीला, 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 हे तू तुझा फसला कुटीला. तिच्या खडके मत माराया, तिच्या खडके मत माराया, तिच्या खडके मत माराया, हे तू तुझा फसला कुटीला, हे तू तुझा फसला.
केलं, खांद्यावर तिला घेतलं आणि गोपाल कृष्ण भगवान की द्वैत मनात घेतली. द्वैत मनामध्ये नारद तयार राहिले होते, गोपाल कृष्ण मंगलाष्टक म्हणाले तयार राहिली होती. परंतु मौरवी म्हणाली, हा याने म्हणाले माझी एक अट पुरवली, बाहुबलामध्ये माझा पराभव केला, बुद्धिबलामध्ये मला एक कोडं घातलं, पण त्या कोड्याचं उत्तर याना कुठे येतं, त्याने मला सांगायला नको. हा घटोत्कच मोठा हुशार, तो म्हणाला मला काही उत्तर येत नाही याचं नाही, पण मी सांगणार नाही, कारण हे मोठे मोठे लोक असताना मी कसं सांगायचं, म्हणून माझे वडीलच सांगतील म्हणायचं. भीमाकडे भेटू, मी म्हणाला ह्यांना माता असं भीमाने सांगितलं धर्मदादा असताना मी कसं बोलणार. धर्मदादा एरवी असं कधी बोलत नसतात, पण धर्मदादा म्हणाले मला कोड्याचं उत्तर येतं असं मी बिलकुल म्हणत नाही, कारण त्याने येतच नाही, ते खोटं कधी बोलत नव्हतं. ते म्हणा गोपालकृष्ण इथं आहे, मी सांगणार. मग गोपालकृष्णाने त्या कोड्याचं उत्तर सांगितलं, ते ऐका, त्याच्याबरोबर कीर्तन संपणार. एका धनिकाची कन्या एक झाली, तो धनिक म्हणजे ब्रह्म आहे, ब्रह्म म्हणजे परमात्मा, आणि त्या परमात्म्याची शक्ती म्हणजे माया. ब्रह्म आणि माया, या ब्रह्म आणि मायेपासून हे जग निर्माण झालेलं आहे. आणि हे जग निर्माण झाल्याबरोबर माया दिसेनाशी झाली, म्हणजे ती मेली. एका धनिकाची कन्या एक झाली, कन्या होताची माता निवडत, आणि हे जे जग झालं, ह्या जगातून पुन्हा आणखी जग निर्माण होतं की नाही. या जगामध्ये समजा एक आंब्याचं झाड आहे, त्या आंब्याच्या झाडातून आणखी झाडं होतात की नाही, मग त्या आंब्याच्या झाडातून अनेक झाडं निर्माण करतो, तोच परमात्मा करतो की नाही. म्हणजे ती कन्या त्याच्या जीवाने आली, आणि कन्येपासून त्या कन्या एक झाली. अशा प्रकारचं उत्तर सांगितलं. म्हणजे या जगात कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती एकच भगवंत आहे. मग त्याला तुम्ही कृष्ण म्हणा, त्याला तुम्ही नवदुर्गा म्हणा, काही म्हणा, सगळ्यांना पटलं. आणि ताबडतोब तिथे मंगलाष्टक म्हणा, स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मुहुरेश्वरं सिद्धिदा शुभमंगल सावधान. ती सगळी काय मंगलाष्टक म्हणायला आपल्याला वेळ. ताबडतोब तिथे मौरविता आणि घटोत्कचाचा विवाह झाला. विवाह झाल्याबरोबर वाद्य वाजवायचे बंद करायचे असतात, पण आपण काय वादंत्री बहु गलबला न करणे. न करणे म्हटलं वाजाया रे, काय वाजया, वाजू नका म्हणायचं. आता घटोत्कचाचं लग्न हे कशामुळे झालं, हे मोडलेलं लग्न जोडून आणलं कोणी, भगवंतानी. परंतु भगवंतानी इतकी कृपा का केली होती. द्वारकेचे राणे पांडवा घरी किती भक्ती होती, जिव्हाळ्याची भक्ती त्यांना कळली. तशी भक्ती तुम्ही आम्ही करूया आणि जीवनामध्ये धन्य होईल. म्हणून मूळ पद्यामध्ये भैरवमध्ये तुकाराम महाराज म्हणाले, एक मिनिट गणपतीचा धन्यवाद. दोन्ही साथीदारांनी उत्तम अशी साथ संगत केली. त्यांना पण भगवंतांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप खूप मोठं करो, आणि ते खूप मोठे कलाकार झाल्यानंतर माझं कीर्तन वाजवायला मला मिळो. पुंडलिक वरदा जगदंबा